म्हाडा सोडतीला पुन्हा ब्रेक, तांत्रिक बिघाडाचा फटका, अर्जदारांना पुणे मंडळाच्या 4186 घरांची सोडत पुन्हा पुढे. जे पुणे म्हाडा मंडळाची 4186 घरांची जी लॉटरी निघाली होती, त्यामध्ये 15% सर्वसमावेशक योजना, 20% सर्वसमावेशक योजना आणि पीएमआरडीए हद्दीतील योजना या सर्व 4186 घरांची सोडत जी 16 आणि 17 तारखेला जे येणाऱ्या होणार होती, पण आता काही तांत्रिक अडचणी हे पुढे गेलेली आहेत. ही पूर्ण माहिती आपण आलेली आहे लोकसत्ता न्यूज मध्ये, ते आपण आता टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे हेल्पफुल व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळत असतात. बघा, पुणे मंडळाच्या 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या 3222 घरांसह 15% एकात्मिक योजनेतील 864 घरांचा या सोडतीत समावेश आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 4186 घरांसाठीची सोडत पुन्हा लांबणीवर पडली आहे. या घरांसाठी 16 किंवा 17 डिसेंबरला सोडत काढली जाईल, असे पुणे मंडळाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र आता आर्थिक अडचणीमुळे ही सोडत रद्द करण्यात आल्याने 2,15,000 अर्जदारांची सोडतीची प्रतीक्षा वाढली आहे. जवळपास 2,15,000 अर्जदार यांनी इथे या म्हाडा लॉटरीमध्ये फॉर्म भरलेले होते. पण आता ही तांत्रिक अडचण काय आहे इथं आपल्यापर्यंत अजून माहिती आलेली नाही. पण ही जी सोडत आहे ही आता पुढे गेलेली आहे. सोडतीची तारीख अद्याप मंडळाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. 1-2 दिवसात नवीन तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. सोमवारी सायंकाळी 6 वाजता पात्र अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादी सुद्धा लागलेली, त्याची पण माहिती आपण पुढे पाहणार आहोत. सप्टेंबर मध्ये पुणे मंडळाने पुण्यातील 4186 घरांसाठी 11 सप्टेंबर पासून नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृती प्रक्रिया सुरू केली. पुणे मंडळाच्या 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या 3222 घरांसह 15% एकात्मिक योजनेतील 864 घरांचा या सोडतीत समावेश आहे. 4186 घरांसाठी सोडत पूर्व प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र संगणकीय प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे या प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावरती आलेली आहे. या लॉटरीला जवळपास आपल्याला 2 वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे, जी पुणे मंडळाची लॉटरी 4186 घरांची. या मुदतवाढीमुळे 21 नोव्हेंबरची सोडत 11 डिसेंबरला गेली. नंतर 11 डिसेंबरची सोडत पुढे ढकलावी लागली. मात्र सोडतीची नवीन तारीख जाहीर न करताच पुणे मंडळाने सोडत पूर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार 4186 घरांसह अनामत रकमेसह 2,15,847 अर्ज सादर झाले आहेत. या अर्जाच्या माध्यमातून अनामत रकमेच्या पोटी मंडळाकडे 446 कोटी 97 लाख रुपये सुद्धा जमा झालेले आहेत. दरम्यान या घरांसाठी 16 व 17 डिसेंबर सोडत काढली जाईल, असे पुणे मंडळाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र तरीही 16 व 17 डिसेंबरला सोडत होणार नसल्याची माहिती पुणे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 16-17ला त्यांनी सांगितलं होतं की येणाऱ्या आचारसंहिता असल्यामुळे 16-17 तारखेला ही जे पुणे मंडळाचा ड्रॉ होणार होता, पण आज आपल्यापर्यंत 17 तारीख आहे, पण अशी कोणतीही माहिती आलेली नाहीये. तांत्रिक कारणांमुळे सोडत लांबणीवर पडल्याने मंडळाकडून सांगितले जात आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2,15,000 अर्जाची छाननी पूर्ण करून त्याची प्रारूप यादी पूर्ण करण्यास विलंब झाल्याने सोडत लांबणीवर पडलेली आहे. एवढे मोठे फॉर्म पुणे मंडळाला पहिल्यांदा आलेले होते, जे 4186 घरांसाठी, आणि हे त्या अर्जाची जे ऍक्सेप्ट आणि रिजेक्ट, जे फॉर्म व्यवस्थित भरलेले आहेत त्यांची यादी आणि जे फॉर्म रिजेक्ट झालेली त्यांची यादी यांची छाननी करण्यासाठी वेळ लागल्यामुळे हे लांबणीवर पडलेली आहे. अर्जाच्या छाननीचे काम आता पूर्ण झाले असून प्रारूप यादी प्रसिद्ध करून त्यावरील सुनावणी, हरकती मागून अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यासाठी वेळ लागणार आहे. असल्याने 16 व 17 डिसेंबरची सोडत पुढे ढकलण्याची नामुष्की पुणे मंडळावर ओढवली आहे. दरम्यान सोमवारी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानुसार अंतिम यादी सुद्धा प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र सोडत केव्हा होणार आहे याचे उत्तर अद्याप अधिकाऱ्यांकडे नाही. याविषयी पुणे मंडळातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी विचारले असता सोडतीच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा लवकरच जाहीर करू असे सांगितले. त्यामुळे काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. तर अशी ही बातमी आलेली आहे. पुणे मंडळाचं जे लेटर आहे तिथे सुद्धा ही माहिती अपडेट झालेली आहे. अपात्र अर्जदारांची प्रारूप यादी.
उपरोक्त सोडतीकरता प्राप्त अर्जातील खालील अर्ज नमूद केलेल्या कारणांमुळे अपात्र ठरवण्यात येत आहे. तरी अपात्र ठरवण्यात आलेल्या अर्जदारांना याबाबत काही हरकती असल्यास 16/12/2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आपण http://housing.mhada.gov या संकेतस्थळावर लॉग इन करून माय इश्यू मेनूमध्ये जाऊन राईज ग्रीव्हन्स ऑब्जेक्शन सजेशन हा पर्याय वापरून तुम्ही नोंदव्याबाबत किंवा पुणे मंडळ गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ म्हाडा येथे प्रत्यक्ष हजर राहून सादर करावे. जे तुमची आता प्रारूप यादी लागलेली आहे, साईट सुद्धा त्यांनी दिलेली आहे. तिथे जर तुमच्या प्रारूप यादीमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे तुमचं नाव असेल, नसेल, अपात्र असेल, ॲक्सेप्ट रिजेक्ट, तर तुम्ही लवकर जाऊन तिथे लॉग इन करून तुम्ही चेक करू शकता. जर तुमचं फॉर्ममध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, तर रिजेक्टमध्ये जर तुमचं नाव आलं असेल, तर तुम्ही तिथे कंप्लेंट सुद्धा देऊ शकता. त्यांनी पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहे. विविध वेळेनंतर हरकती अर्जाची कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही. सोडतीसाठी अपात्र अर्जाची अंतिम यादी 17/12/2025 रोजी दुपारी 12 वाजता http://housingmhada.gov या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. तर अशी ही आपण पुणे मंडळाची माहिती बघितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.